वळूयात पुढे. खरं तर अजित पवार यांच्या विमान अपघाताआधीच्या शेवटच्या क्षणांची हृदयद्रावक माहिती आत्ता समोर आली आहे. मृत्यूशी गाठ पडण्यापूर्वी अवघ्या काही मिनिटांआधी त्यांनी साधलेला अखेरचा फोनवरचा संवाद समोर आलेला असून त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा हळहळलाय. अजित पवार यांच्या शेवटच्या प्रवासादरम्यान त्यांनी सकाळी 8:37 काटेवाडीतल्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते श्रीजित पवार यांच्यासोबत बोलणं झालं. बारामती विमानतळावरती विमान लँड होण्याच्या तयारीमध्ये असतानाच हा संवाद झाला. श्रीजित पवार यांनी एका सामाजिक विषयावरती आणि उमेदवारी संदर्भात दादांना संदेश पाठवलेला होता. विमानातून प्रवास करत असतानाही रेंज मिळताच लोकप्रतिनिधी म्हणून असलेल्या कर्तव्यापोटी अजित पवारांनी तत्परतेनं हा कॉल केला. या भाऊक संवादाची ऑडिओ क्लिप आत्ता समोर आली आहे. या क्लिपमध्ये अजित पवारांचा तोच नेहमीचा कणखर आणि कामाप्रती असलेला आश्वासक आवाज ऐकायला मिळतोय. ऐकूयात. हॅलो. हॅलो. अरे बाबा, दिगंबर दुर्गाडे गेले अनेक वर्ष माई समाजाचा माणूस, अख्ख्या जिल्हा बँकेचा चेअरमन मी केलेला आहे. अख्ख्या जिल्हा बँकेचा. ही बँक तर एवढी तुम्हाला माहिती नसतं, काही नसतं. काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा. आहे दादा, म्हणजे मला जे वाटलं ते मी तुमच्यासाठी नाही सांगितलं. मान्य, मला काहीच नाही. परंतु माझं त्याच्यात तसं नाही. माझं आज आपण प्रामाणिकच आता आपल्याला मदत करेल म्हणून. बरोबर आहे, परंतु त्याच्यात माळी समाजाला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता 15 सुप्या गटातनं दिलेली आहे. ओके. तिथं ओबीसीच रिझर्वेशन होतं, बाकीच्यांनी दिलं नाही. ते तर पक्षाने दुसरेच दिलेले. त्या पद्धतीने आपण केलेलं आहे. ओके, चालेल दादा. तुम्हाला जो योग्य वाटतो तो निर्णय अंतिम झाला. ठीक आहे. ओके. थँक्यू. तर श्रीजित पवार यांच्याशी बोलत असताना त्यांनी माळी समाजाच्या उमेदवारीबाबत आणि जिल्हा बँक निवडीबाबत सविस्तर चर्चा केली. दरम्यान विमान लँड होत असताना दादांचा फोन आला होता अशी माहिती खुद्द श्रीजित पवार यांनीच दिली आहे. मेसेज केलता की दादा आपण एक माळी समाजाला संधी देऊया. मग त्याच्यावरती त्यांनी सांगितलं की बाबा मी सगळीकडे न्याय देतोय आणि सगळ्या जाती धर्माला सगळ्यांना बरोबर घेऊन जातोय. हा शेवटपर्यंतचा त्यांचा संदेश होता. एवढंच. आणि ते मला वाटलं की बाबा हे ऐकवावं किंवा जगाला कळावं की माणूस शेवटच्या श्वासापर्यंत सगळ्यांबरोबर होता. सगळ्या जाती धर्माला घेऊन शेवटपर्यंत काम करण्याची इच्छा होती आणि ते त्यातच शेवटचा आवाज आणि तोच शेवटचा संदेश होता की सगळ्यांनी बरोबर सगळ्या जाती धर्माला घेऊन आपण पुढे जाऊयात, म्हणून ते पुढे आणलं. पण या सगळ्या प्रकरणामध्ये दुर्दैवाची बाब म्हणजे हा संवाद संपल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच काळानं घाला घातला. मृत्यूच्या दारात उभे असतानाही अजित पवार केवळ जनहित आणि कामाचाच विचार करत होते हे या शेवटच्या कॉलवरून स्पष्ट होतं. हा ऑडिओ आता राजकीय वर्तुळात आणि समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चिला जात असून एका लोकनेत्याचा हा अखेरचा शब्द सर्वांच्या काळजाला घर पाडणारा ठरलेला आहे. या क्लिपमध्ये ज्यांचा उल्लेख झाला ते पुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे. ही ऑडिओ क्लिप ऐकून अत्यंत भावूक झालेले आहेत. दुर्गाडे यांनी आठवणींना उजाळा देत सांगितलं की 1997 मध्ये मला जिल्हा परिषदेचं पहिलं तिकीट दादांनीच दिलं होतं. आता जाता जाता सुद्धा त्यांनी माझ्या मुलीला तिकीट देऊन विश्वास दाखवला. शेवटच्या संवादातही दादांनी जुन्या कार्यकर्त्यांच्या कष्टाची दखल घेतली. हे पाहून दुर्गाडे यांना अश्रू अनावर झाले. दुर्गाडे यांनी शेवटी एकच निर्धार व्यक्त केला की केवळ हळहळ व्यक्त करून चालणार नाही, तर दादांनी ज्या ज्या कार्यकर्त्यांना तिकीट देऊन विश्वास दाखवलाय त्या सर्वांना निवडून आणणं हीच त्यांना दिलेली खरी श्रद्धांजली ठरेल. खरं तर पहिलं तिकीट हे माझंही तिकीट अजितदादांनीच त्या ठिकाणी दिलेलं होतं 1997 साली जिल्हा परिषदचं. आणि आज दादांनी जाता जाता त्या ठिकाणी माझ्या मुलीलाही तिकीट त्यांनी शेवटचं तिकीट सुद्धा माझ्या घरामध्ये त्यांनी त्या ठिकाणी दिलं. तिकीट दादांनी दिलं, पण आज त्या सगळ्याच उमेदवारांना निवडून आणण्यासाठी दादा आज त्या ठिकाणी नाहीत. पण मला वाटतं दादांना श्रद्धांजली म्हणून दादांच्या हातून ही शेवटची तिकीटं संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी वाटली गेली असतील तर त्या सगळ्यांना निवडून आणणं हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल. दरम्यान अजित पवारांच्या या अखेरच्या ऑडिओ क्लिपनं एका कणखर नेत्यामागील संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष पैलू समोर आणलेला आहे. मृत्यूच्या अवघ्या 9 मिनिटांआधी
विमान लँड होत असताना देखील त्यांनी कार्यकर्त्यांच्या मेसेजला दिलेलं उत्तर त्यांच्या कामाप्रती असलेल्या निष्ठेची साक्ष देतं. दिगंबर दुर्गाडे यांच्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली भावना ही केवळ एका व्यक्तीची नसून अजित पवारांनी जोपासलेल्या माणसं जोडण्याच्या संस्कृतीची आहे. जाता जाताही कार्यकर्त्यांच्या भविष्याची चिंता करणारा हा लोकनेता आपल्या शब्दांमधून आणि कार्यातून महाराष्ट्राच्या स्मरणात सदैव जिवंत राहील. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असून येत्या 11 फेब्रुवारीला मुंबईला नवा महापौर मिळणार आहे. या महत्त्वाच्या पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शनिवार म्हणजेच 7 फेब्रुवारी हा शेवटचा दिवस असणार आहे. निवडणूक प्रक्रियेच्या नियमांनुसार उमेदवारांना मतदानापूर्वी केवळ 15 मिनिटं आधी आपला अर्ज मागे घेण्याची मुभा असेल. 11 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता पालिकेची विशेष सभा बोलावण्यात आलेली असून याच सभेमध्ये नव्या महापौरांची निवड केली जाईल. विशेष म्हणजे ही निवडणूक पारंपरिक गुप्त मतदान पद्धतीनं न होता आवाजी पद्धतीनं हात उंचावून पार पडणार आहे. यंदाचं महापौर पद हे खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित करण्यात आलेलं आहे. चेतन ननावरे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतात. चेतन, खरं तर आता महापौर पदासाठी उत्सुकता वाढलेली आहे, खास करून मुंबई महापालिकेसंदर्भात. कुठल्या नावांची या संदर्भातली चर्चा आहे, कुणाकुणाचं लॉबिंग सुरू आहे आणि आवाजी मतदानानं महापौर कधी मिळणार? निश्चितच विशाल सर, एकंदरीत 7 एप्रिल रोजी महापौर पदासाठी मुंबईचा अर्ज दाखल करता येणार आणि 11 तारखेला या संदर्भातील निवडणूक आहे. मात्र खात्रीला एक सूत्रांकडून जी माहिती समजते की 8 फेब्रुवारी रोजी महापौर पदासाठी भाजपकडून एक महिला नगरसेविका अर्ज भरेल. सध्या 3 नावांची जोरदार चर्चा सुरू आहे मुंबईमध्ये. त्यामध्ये एक योगिता कोळी असतील, दुसरीकडे राजश्री शिरवाडकर असतील आणि तिसरीकडे शीतल गंभीर असतील. या 3 नावांमध्ये कमालीची चुरस आहे. मात्र भाजप नेहमीच सरप्राइझिंग चेहऱ्यासाठी ओळखलं जातं आणि यामध्ये हर्षिता नार्वेकर यांचंही नाव सध्या पुढे येत आहे. राहुल नार्वेकर अर्थातच विधानसभा अध्यक्ष आहेत, त्यांच्या वहिनी आहेत नार्वेकर यांनी 3 नगरसेवक तब्बल दक्षिण मुंबईतून निवडून दिलेले होते आणि त्यामुळेच कुठेतरी या कामाची पोचपावती म्हणून नगरसेविकेची आता महापौर पदाची माळ जी नार्वेकरांच्या गळ्यात पडणार की दुसरीकडे आपण पाहिलं की राजश्री शिरवाडकर असतील, शीतल गंभीर असतील किंवा योगिता कोळी असतील, यापैकी कुणाला मिळणार हे पाहणं महत्वाचं असेल. मात्र याआधी मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक होईल ज्यामध्ये स्वतः मुंबई अध्यक्ष अमित साटम, मंत्री आशिष शेलार आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे 3ही प्रमुख नेते असतील आणि या चौघांच्या बैठकीमध्ये अंतिम नावावरती 8 तारखेपर्यंत शिक्कामोर्तब होऊ शकतं. नक्कीच धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. मुंबई आणि मुंबई महापालिकेसंदर्भात चर्चा केल्यावरती पुण्यात भाजपनं आता एक वेगळाच पॅटर्न सुरू केल्याची चर्चा आहे. बिनविरोध निवडून आलेल्यांना थेट मोठ्या पदाची संधी देण्याचा नवा पॅटर्न आणण्यात आलेला आहे. याला आता राजकीय वर्तुळात महापौर बिनविरोध पॅटर्न असं नाव दिलं गेलेलं आहे. पण हा नवा पॅटर्न पक्षाला फायदा करून देणार की पक्षांतर्गत नाराजीचा स्फोट घडवणार, याची चर्चा आता सुरू झाली आहे. महापालिका निवडणुकीत बिनविरोध आलेल्यांना मोठी संधी. भाजपच्या बिनविरोध पॅटर्नची पुण्यात चर्चा. नव्या पॅटर्नवरून पक्षांतर्गत नाराजीची शक्यता. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भाजपचा पॉवर प्लॅन आता उघड होताना दिसतोय. ज्यांनी निवडणूक बिनविरोध जिंकली त्यांनाच महापौर पदाची संधी मिळत आहे. नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 35 क मधून मंजुषा नागपुरे या बिनविरोध निवडून आल्या, तर पिंपरी चिंचवडमध्ये प्रभाग क्रमांक 6 मधून रवी लांडगे हे बिनविरोध निवडून आले. भाजपनं या दोघांनाही पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये महापौर पदाची संधी दिलेली आहे. यामुळे याची चर्चा सध्या पुणे शहरामध्ये जोरदारपणे सुरू असून त्याबद्दल आश्चर्य व्यक्त होतंय. पिंपरीमध्ये महेश लांडगे यांना चेक देण्यासाठी तर पुण्यामध्ये भाजपच्या एका मोठ्या नेत्याला चेक देण्यासाठी भाजपच्या वरिष्ठांनी निवडून आलेल्या या दोन्ही नगरसेवकांना महापौरपदी बसवलंय. रवी लांडगे आणि मंजुषा नागपुरे हे दोघेही
हिंदुत्ववादी नेते आहेत। या दोन्हीच्या पाठीमागे कुठेतरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे। रवी लांडगे असू द्या किंवा मंजुषा नागपुरे असू द्या, हे तसे RSSच्या संबंधित नेते मंडळी आहेत। दीर्घकाळ ते हिंदुत्ववादी संघटनांशी निगडीत आहेत आणि या आपल्या कार्यकर्त्यांना किंवा आपल्या विचारांच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी महापौर करण्याचा RSSकडून प्रयत्न केला गेलेला दिसतोय आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीसांशीही बोलणी झालेली असावी। महापौर निवडीचा हा निव्वळ योगायोग आहे अशी प्रतिक्रिया भाजपकडून देण्यात आलेली आहे। महापौर पदासाठी जाहीर केलेल्या दोन्हीही उमेदवारांचं संघटनेत काम आहे। त्यांनी आपल्या कामाच्या जोरावरच ही संधी मिळवली असून या निर्णयामुळे कुठेही नाराजी नाही असा खुलासा भाजपनं केलेला आहे। निव्वळ योगायोग आहे। पार्टीचे प्रत्येक ठिकाणचे निकष वेगळे असतात। प्रत्येक ठिकाणच्या निकषाप्रमाणे पार्टी सारासार विचार करून निर्णय घेते। शेवटी महापौर आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड ही दोन्ही महत्वाची शहरं आहेत। पुणे महापालिका राज्यात क्रमांक 2 आहे, पिंपरी चिंचवड राज्यात क्रमांक 3 आहे। अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीला सारासार विचार करून, सर्वांगीण विचार करूनच निर्णय घ्यावा लागतो आणि त्यात हे कॅन्डिडेट परफेक्ट बसल्याचं दिसतं। पुण्यामध्ये भाजपचा महापौर पॅटर्न हा राजकीय मास्टर स्ट्रोक आहे की पदांची सेटिंग, अशीही चर्चा पक्षात सुरू आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतला भाजपचा हा अंतर्गत संघर्ष आता उघडपणे बाहेर येताना दिसतोय। आगामी काळात हा संघर्ष राजकीय स्फोटामध्ये परावर्तित होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। देशातील अनेक ठिकाणी पायाभूत सुविधांची उभारणी करताना अभियंत्यांकडून अनेकदा मोठी चूक झाल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत। अलीकडेच भोपाळमधील 90 अंशांमध्ये बांधलेला पूल चर्चेत होता। त्यानंतर आता मीरा भाईंदरमधील इंजिनिअरिंगचा अनोखा नमुना समोर आलेला आहे। हा पूल सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे। MMRDAनं मीरा भाईंदर परिसरात 3 ठिकाणी उड्डाण पूल बांधलेले आहेत। त्यापैकी 4 पदरी असणारा पूल अचानक 2 पदरी करण्यात आला आणि यामुळे 100 कोटी रुपयांचं नुकसान झालेलं आहे। पुलाच्या या विचित्र उभारणीमुळे MMRDAच्या कारभारावर जोरदार टीका केली जाते। मीरा भाईंदरचा नवा पूल ठरतोय नागरिकांसाठी डोकेदुखी। प्रशासनाच्या चुकीमुळे पुलाच्या बांधकामात अनियमितता झाल्याचा आरोप। 4 पदरी असणारा पूल अचानक 2 पदरी करण्यात आलाय। मीरा भाईंदर मधील डबल डेकर पुलाचे याआधी नागरिकांकडून कौतुक केले जात होते, परंतु आता हाच पूल नागरिकांच्या पसंतीस आलेला नाही। त्यामुळे अनेकांकडून या पुलावर टीका होतीये। सोशल मीडियावर या पुलाचे फोटो आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर नागरिकांनी हा काय प्रकार असा प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे। गोल्ड नेस्ट परिसरात उभारलेला हा नवा पूल अचानक 4 पदरीवरून 2 पदरी करण्यात आलाय। 2 पदरी केल्यामुळे या ठिकाणी बॉटल नेक तयार झाल्याने अपघात होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। शहरातले जे लोक आहेत त्यांना तर जवळपास आता माहिती झालं की हा अशा प्रकारचा रोड आहे। पण जर शहराच्या बाहेरचा जर नागरिक एखादा शहरामध्ये आला रात्रीच्या वेळी जर त्याला हे माहीत नसेल की अशा प्रकारचा पूल आहे तर त्या ठिकाणी तिथे अपघात होऊ शकतो। ज्या लोकांना माहीत नाही, जर गाडी वेगात असेल तर या ठिकाणी नक्कीच अपघात होणार आहे आणि याच्यामुळे जीव जाण्याची देखील शक्यता आहे। MMRD सांगत आहे की त्या ठिकाणी आम्ही भविष्यामध्ये भाईंदर पश्चिमेला तो रस्ता घेऊन जाऊ, पण आता सध्या तरी त्या ठिकाणी अशी व्यवस्था करा की ज्यामुळे आता फेब्रुवारी महिन्यामध्ये त्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। जर करता तो जर रस्ता खुला केला, उड्डाण पूल खुला केला आणि त्यामुळे जर अपघात होत असतील तर हे बरोबर नाही आहे। तो रस्ता तात्काळ व्यवस्थित करावा। पुलामध्ये निर्माण झालेली ही त्रुटी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या चुकीमुळे झाली आहे। एवढंच नाही तर या पुलाच्या बांधकामात मोठा घोटाळा झाल्याचा आरोपही आता होऊ लागलाय। आमचे मंत्री मोदींची चूक बोला, हट्ट बोला। आम्ही खूप सांगितलं, ऐकलं नाही, पण त्यावेळी आम्ही सत्तेत नव्हतो, सरकार नव्हती, आम्ही त्यावेळी घाईघाईने तो बीज खेचला गेला। उदाहरण सांगतो मी, आता खेचलं तरी तो काय नुकसानदायक नाही आहे, कारण त्याचा वापर करता येईल। आम्ही आता येणाऱ्या 3 महिन्यात त्या ब्रिजचं डिझायनिंग करून त्याला दुसरी कनेक्टिव्हिटी जोडणार आहे, जनतेसमोर येणारच आहे। मी MMRDशी बोललो।
पुलाचे काम सुरू असतानाच त्यांनी या बॉटलनेक संदर्भात MMRDAच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. मात्र त्यांच्या तक्रारीकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केलाय. अगर आप कोई ऐसा सार्वजनिक काम करते हो जो जनता की परेशानी का सबब बन रहा है, आप सुविधा के लिए कर रहे हो, कौन सा इंजीनियर था, कहाँ से उसने अपनी पढ़ाई की, कैसे उसने डिज़ाइन बनाया, तो ये बहुत दुर्भाग्यपूर्ण है कि अगर ऐसे में आवाज़ उठाने के बाद भी शासन प्रशासन ने उसको संज्ञान नहीं लिया और उस ब्रिज का पूरा निर्माण हो गया जो आज जनता के परेशानी का सबब बनने वाला है. उड्डाण पुलाची रचना जागेची उपलब्धता आणि भविष्यातील नियोजनाचा भाग असल्याचा अजब तर्क देत MMRDAने या विषयाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केलाय. राजा मयाल, लोकशाही मराठी, मीरा भाईंदर. संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. निमित्त ठरलं ते विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं भाषण. जनरल नरवणे यांचे 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी हे आत्मचरित्र अद्याप प्रकाशित झालेलं नाहीये. मात्र त्यातील काही अंशांवरून लोकसभेत मोठा गदारोळ झाला. राहुल गांधी यांनी कारवा या मासिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखाचा दाखला देत या पुस्तकातील काही उत्तरं सभागृहात वाचण्याचा प्रयत्न केला. नरवणेजींचे हे आत्मचरित्र सरकार प्रकाशित होऊ देत नाही आहे, मला यातील फक्त 5 ओळी वाचायच्या आहेत, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले. मात्र त्यांच्या या विधानावर भाजप नेत्यांनी तीव्र आक्षेप घेतला. जे पुस्तक अद्याप अधिकृतपणे प्रकाशितच झालेलं नाही त्याचा संदर्भ संसदेच्या कामकाजात कसा काय घेता येईल असा सवाल सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केलाय. भाजपच्या या आक्षेपानंतर राहुल गांधींनी आक्रमक पवित्रा घेत सरकारवर जोरदार टीका केली. हे लोक स्वतःला दहशतवादाविरुद्ध लढणारे म्हणतात, मात्र त्यांना लष्कर प्रमुखांच्या पुस्तकातील एका परिच्छेदाची भीती वाटते आहे असा टोला त्यांनी लगावला. बरं, या पुस्तकामध्ये असं नेमकं काय दडलेलं आहे की ज्यामुळे सरकार मला बोलण्यापासून रोखताय? जर सत्ताधारी घाबरले नसतील तर त्यांनी मला ते उतारे वाचू द्यावेत असं थेट आव्हानच राहुल गांधींनी दिलंय. बरं, या वादामुळे सभागृहाचं कामकाज काही काळ विस्कळीतही झालं. दरम्यान राहुल गांधींना लोकसभेत बोलू न दिल्याचा आरोप करत काँग्रेस आक्रमक झाली. दिल्लीत संसदेबाहेर काँग्रेस खासदारांनी आंदोलन केलेलं होतं. LOP को एक किताब जो प्रकाशित है, जो आज आपके सामने भी दिखाई है उन्होंने कि प्रकाशित किताब है, अमेज़न से खरीदी की गई प्रकाशित किताब है, उससे कोट नहीं करने दे रहे. आप नियम कह रहे हो कि ये नियम का उल्लंघन है. तो अब ये महाराज उठे हैं और ये 6 किताबें सामने दिखा रहे हैं, उनमें से कोट कर रहे हैं, आप कुछ नहीं कह रहे हैं. मतलब कि जिसने वोट दिया इन सब सांसदों के लिए उनके प्रतिनिधि हैं. आप उनका मुंह बंद करना चाहते हो. वो एक किताब से कोट कर रहे हैं, आप उस किताब से कोट नहीं करने दे रहे हैं. और कोई सरकार किसी को रोज रोज खड़ा कर देगी. दरम्यान विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधींना बोलायला द्यायला हवं होतं असं मत शरद पवारांनी देखील व्यक्त केलंय. भारत चीन सीमेवर चिंतेची स्थिती असल्याचं चित्र असून या मुद्द्यावर संसदेमध्ये चर्चा व्हायला हवी असं देखील पवारांनी म्हटलंय. देशाच्या लष्कर प्रमुख तरी काही लिखाण केलं असेल आणि त्याचा उल्लेख करण्यामध्ये विरोधी पक्ष नेता करत असेल तर त्याचा अधिकार आहे, ती संधी द्यायला हवी. लष्कर प्रमुखांनी काहीतरी लिहून ठेवलेलं आहे, त्याचा अर्थ काहीतरी चिंतेची स्थिती आहे. याची चर्चा झाली असती तर लोकांना वास्तव चित्र कळलं. बरं, संसदेमध्ये या मुद्द्यावरून वातावरण तापलेलं असताना मुंबईतही त्याचे पडसाद उमटल्याचं दिसून आलं. कारण मुंबईतील काँग्रेस कार्यालयाबाहेर युवक काँग्रेसनं आंदोलन केलं आणि यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. पोलिसांनी या आंदोलकांची धरपकड केली आणि यावेळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं होतं.
दरम्यान या सर्व घडामोडींवरती चर्चा करण्यासाठी आणि एकंदरीत आपण त्यावरती बोलणार आहोतच, मात्र घडामोडींमध्ये जनरल नरवणेंचं पुस्तक केंद्रस्थानी आलं. हे पुस्तक जानेवारी 2024 मध्ये प्रकाशित होणार होतं, मात्र भारतीय लष्कर आणि संरक्षण मंत्रालयाकडून सध्या या पुस्तकाची सॉफ्ट कॉपी आणि त्यातील माहितीची चौकशी सुरू असल्यानं त्याचं प्रकाशन रखडलंय. द इंडियन एक्सप्रेस आणि कॅरवान या मासिकानं या पुस्तकातील काही खळबळजनक अंश प्रसिद्ध केले, ज्याचा आधार राहुल गांधींनी देखील घेतला. बरं, या पुस्तकामध्ये 2020 मधील पूर्व लडाखमधील चीनी घुसखोरी, गलवान संघर्ष आणि वादग्रस्त अग्निपथ योजनेबाबत लष्कर प्रमुखांचे अनुभव नोंदवलेले आहेत. बरं, राहुल गांधींनी विशेषतः 31 ऑगस्ट 2020च्या रात्रीचा उल्लेख केलेला आहे, जेव्हा चीनी रणगाडं सीमेजवळ आलेलं होतं. पुस्तकातील दाव्यानुसार जनरल नरवणे यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याशी संवाद साधल्याचाही उल्लेख यात दिसतो. डिसेंबर 2023 मध्ये पीटीआयनं जनरल नरवणे यांच्या पुस्तकातील खळबळजनक दावे प्रसिद्ध केले. आता याच 31 ऑगस्टच्या घटनेवरती कारवाया मासिकानं विस्तृत लेख छापलेला असून राहुल गांधींनी संसदेमध्ये त्याचं वाचन केलं. काँग्रेसनंही हे लेख सोशल मीडियावरती शेअर करत केंद्र सरकारला धारेवर धरलेलं असून राजकीय वर्तुळात सध्या याची जोरदार चर्चा आहेच. आणि याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे. अतुलजी, स्वागत तुमचं. जनरल नरवणे यांचे 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी प्रकाशित नसताना कसला वाद आणि का राहुल गांधी या... मी केलाय ट्विट ते त्यांनी काय म्हटलेलं आहे नरवणेंनी, मी तुम्हाला जे आता सांगितलं त्याच्यामध्ये सपशेल भारतीय नेतृत्व पराभूत मानसिकतेत होतं, बरोबर निर्णय घेऊ शकला नाही. चायनाला आपण घाबरतो, आपले प्रधानमंत्री चायनाला अमेरिकेला घाबरतात असं स्पष्टपणे दिसतं. आता पहा तुम्ही, ही ट्रेड डील जी आहे ही निगेटिव्ह आहे. अमेरिकेच्या कृषी मंत्री असतील, अमेरिकेचे अँबॅसेडर्स असतील, अमेरिकेचे सेक्रेटरीज असतील, हे स्पष्टपणे सांगत आहे की ॲग्रिकल्चर डील आमच्यासोबत झालेली आहे. आता एप्स्टीन फाईलमध्ये यांची भेट झाली, यांनी इस्रायलमध्ये ट्रम्पसमोर नाचगाणं केलं त्यांच्या सल्ल्याप्रमाणे जेफ्री एप्स्टीनच्या, एवढा ईमेल लीक झाला आणि रात्री फोनवरनं ट्रेड डील झाली. ट्रेड डील ही त्याचा धन्यवाद जो आहे तो प्रधानमंत्री फोनवरून देतात. संसद सुरू आहे ना देशाची संसद सुरू असताना देशाला माहीत होत नाही, देशाला विश्वासात घेत नाही, संसदेमध्ये प्रधानमंत्री बोलत नाही. नरवणेंचं पुस्तक जे आहे त्या पुस्तकाचा एवढा संदर्भ देतात. मग JFK फॉरगॉटन क्रायसिस हे पुस्तक जॉन एफ केनेडीवर लिहिलेलं आहे आणि त्यावेळेस त्या CIAच्या अधिकाऱ्यांनी लिहिलेलं आहे. मग तुम्ही त्या पुस्तकाचा उल्लेख करून अद्वा नेहरूजींना बोलता, ज्यांचं 65 वर्षापूर्वी निधन झालेलं आहे. तुम्ही टाइम्स ऑफ इंडियामधलं RK लक्ष्मणचं कार्टून घेऊन बोलता तुम्ही, म्हणजे तुम्ही अनव्हेरिफाईड सोर्सेस आहेत ते सगळे बोलता तुम्ही. आणि यांनी देशाचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ त्यांनी तिथे सिच्युएशन हँडल केली, त्यांच्या लिहिलेल्या पुस्तकाला तुम्ही 2 वर्ष झाले परवानगी देत नाही आणि कॅरावान नावाचं मॅगझिन ते छापतं आणि ते ठेवलं आणि राहुल गांधींनी ऑथेंटिकेट केलं. ते ऑथेंटिकेट करणे म्हणजे मी याची जबाबदारी घेतो, हे केल्यानंतर सुद्धा त्यांना बोलू दिलं जात नाही. म्हणून म्हटलं मी नरवणे इतने डरावने इनको लगे है की रात रात नींद नहीं आती और इतने डर गए हैं की आज त्यांनी संसदेमध्ये येऊन उत्तर द्यायला घाबरले, त्यांनी ऍडजस्ट करून टाकले. नाही, पण मला सांगा ना, एका बाजूला पुस्तक आणि त्या विषयांवरती चर्चा होते, राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरती का चर्चा होत नाही? पुस्तकाचा अभ्यास आणि वाचन सुरू असल्याचं तुम्ही देखील म्हणताय, मात्र त्यातील मजकूर कसा काय बाहेर आला, कसा काय तुमच्या हाती लागला? पब्लिक डोमेनमध्ये आहे. कॅरावान मॅगझिन वाचा ना तुम्ही. बरं, पब्लिक डोमेनमध्ये आहे ते पुस्तक पण आहे. फ्लिपकार्टवर जाऊन पहा तुम्ही, अमेझॉनवर जाऊन पहा, त्या पुस्तकाच्या तुम्हाला दिसेल कॉपीज सगळ्या. तर महत्वाची गोष्ट ही नाही आहे. महत्वाची गोष्ट ही आहे की प्रधानमंत्री कुठल्या गोष्टीपासून दूर पळत आहेत. कुठल्या? राष्ट्रीय सुरक्षा आणि देश हा पहिले आहे. आज BJP आणि काही लोक, काही मीडिया हाऊसेस, स्पष्ट सांगतो मी, यांनी मोदींना देशाच्या वरती ठेवलंय, ते आम्हाला मान्य नाही. कोणीही असो, कोणीही, कुठलाही पक्ष, कुठलाही व्यक्ती, कुठलाही पदाधिकारी हा देशाच्या वरती होऊ शकत नाही. कुठलाही प्रश्न राष्ट्रीय सुरक्षा याच्यापेक्षा मोठा होऊ शकत नाही. मग तुम्ही पळता चर्चेपासून, तुम्ही घाणेरडे आरोप करता, प्रधानमंत्री असून खोटं बोलता. तुम्ही आसामच्या संदर्भात नेहरूजींबद्दल खोटं बोलले होते की नव्हते बोलले? तर बोलले होते, ते सुद्धा पब्लिक डोमेनमध्ये आलं. मग आजची परिस्थिती गंभीर असताना संसदेमध्ये विरोधी पक्षनेत्याला बोलू देत नाही, हे सुद्धा 70 वर्षात पहिल्यांदा होऊन झालं. नाही, पण मग अतुलजी या सगळ्या कुरगोडी कशासाठी? म्हणजे पहा, एका बाजूला भाजप या मुद्द्यावर चर्चेसाठी तयार नाही, त्यांनी त्यावर अनेक कारणं दिलेली आहे, त्या कारणांशी तुम्ही म्हणजेच अर्थातच काँग्रेस सहमत नाहीये का? असं आहे की कुठलेही कारण, हे पुस्तक अजून पब्लिश झालेलं नाही आहे, हे पुस्तकाला अजून मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सनी परवानगी दिलेली नाही आहे,
मग 2 वर्ष काय झोपले आहे का तुम्ही? तुम्ही द्या परवानगी, नाही तर मग कॅरावानवर केस करा. आणि नरावणेंनी स्पष्ट सांगितलं की बॉल इज इन द कोर्ट ऑफ पब्लिशर अँड MOD. निर्णय यांना घ्यायचा आहे. मला जे लिहायचं ते मी लिहिलं आहे. त्यांनी माघार घेतली का? आणि आहे लिहून ते पुस्तकच त्यांनी आज संसदेत आणलं राहुलजींनी, आणि त्यांनी सांगितलं की मोदीजी भेटले की मी त्यांना देतो. बरं, जसं मनी बँकच्या संदर्भामध्ये राजनाथ सिंग खोटं बोलले, त्याचं पुस्तक जे आहे ते खरं पुस्तक राजनाथ सिंगाला रमेश सरांनी दिलं. म्हणजे तुम्ही देशाची गंमत लावली आहे का? अरे देश आहे हा आपला देश आहे हा. आज राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न असेल, आंतरराष्ट्रीय प्रश्न असेल तर देश एक दिसला पाहिजे. बरं. आणि आम्ही एक आहोत या गोष्टीवर. राष्ट्र मोठा आहे, देश मोठा आहे कोणी मोठ्या देशापेक्षा. आणि देश का शेवटी फायनल अडचणीमध्ये आल्यानंतर पावलं उचलायची का सगळं हातातून गेल्यावर? शम्सगाम व्हॅली आजपर्यंत कन्स्ट्रक्शन करायची चायनाची हिंमत नव्हती झाली. चायनीज डेलिगेशन बीजेपीच्या ऑफिसमध्ये येऊन बसते. तिथे काय डील केली, यांचं काय झालं आम्हाला माहित नाही. बरं. आणि तिसऱ्या दिवशी चायनीज प्रवक्ता जे आहे त्यांच्या डिफेन्सचे ते सांगतात की शम्सगाम व्हॅली आमचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे तिथे. कुठे गेला 56 इंच का सीना? कुठे गेला लाल लाल आखे? चायनाचं नाव काढल्याबरोबर उठून ओरडतात सगळे. काय घाबरत आहे चायनाला? बरं, घाबरताय असा तुम्ही फार गंभीर स्वरूपाचा आरोप करताय. या सगळ्या घडामोडींना कुठे कलाटणी मिळते, कुठल्या दिशेला हे सगळं काही प्रकरण जाणार आहे, त्यावरती आमची देखील नजर असेल. धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि चर्चा केलीत त्यासाठी. नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम बंगालमधील राजकारण आता थेट देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन पोहोचलं. कारण त्या ठिकाणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयामध्ये महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. विशेष म्हणजे या सुनावणीवेळी ममता बॅनर्जी यांनी स्वतः न्यायालयामध्ये उपस्थित राहून राज्याची बाजू मांडली. ममता बॅनर्जी यांनी आपल्या युक्तिवादामध्ये अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केले. ममता बॅनर्जींचे आरोप, पश्चिम बंगालला टार्गेट केलं जात आहे. मतदार याद्यांच्या फेरतपासणीला अनेक वर्ष लागतात. निवडणूक तोंडावर आलेली असताना SIR प्रक्रियेला घाईगडबडीमध्ये लागू केलं जात आहे. निवडणूक आयोगाकडून अनेक लोकांची नावं मतदार यादीतून हटवली जात आहेत. याआधी आमचे आक्षेप आम्ही निवडणूक आयोगाला सांगितलेत, मात्र आमचं कुणीही ऐकत नाही. ममता बॅनर्जी यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाची दखल घेत थेट निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर आयोगानं आपलं स्पष्टीकरण द्यावं असे आदेश न्यायालयानं दिले आहेत. निवडणूक आयोग आता येत्या सोमवारी आपलं उत्तर सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर करणार आहे. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर मतदार याद्यांमधील फेरबदलाचा हा मुद्दा अत्यंत संवेदनशील बनलाय. आता सोमवारी होणाऱ्या पुढील सुनावणीमध्ये निवडणूक आयोग नेमकी काय भूमिका मांडतं आणि न्यायालय यावर काय निकाल देतं, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे. ममता बॅनर्जींच्या या कायदेशीर लढाईमुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधील संघर्ष आता नव्या वळणावरती जाऊन पोहोचलाय. वळूयात पुढच्या आणखी एका महत्त्वाच्या बातमीकडे. उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमधून माणुसकीला सुन्न करणारी एक घटना समोर आलेली असून ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनानं 3 सख्या अल्पवयीन बहिणींचा बळी घेतलाय. यात 16 वर्षीय निशिका, 14 वर्षीय प्राची आणि 12 वर्षीय पाखी या 3 बहिणींनी इमारतीच्या 9व्या मजल्यावरून उडी मारून सामूहिक आत्महत्या केली आहे. गाझियाबाद पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही घटना एका जीवघेण्या कोरियन ऑनलाईन गेमशी संबंधित असल्याचं उघड झालेलं असून या प्रकरणानं संपूर्ण देश हादरलाय. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार आर्थिक अडचणींमुळे कोरोना काळात या मुलींची शाळा सुटली. याच काळात त्या तिघीही ऑनलाईन गेमिंगच्या आहारी गेल्या. कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या गेल्या वर्षभरापासून हा गेम खेळत होत्या आणि या घटनेची माहिती मिळताच एसपींच्या नेतृत्वाखालील पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी घटनास्थळावरून एक 8 पानांची सुसाईड नोट देखील जप्त केलेली आहे. या सुसाईड नोटमध्ये काय म्हटलं तर आम्हाला हा कोरियन गेम खूप आवडतो, आम्ही तो सोडू शकत नाही.
मम्मी पप्पा आम्हाला माफ करा. तर ऑनलाईन विश्वातील धोके अल्पवयीन मुलांच्या जीवावरती कसे बेतू शकतात याचं हे भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आलेलं आहे. पोलीस आता या विशिष्ट गेमिंग ॲपचा आणि त्यामागील तांत्रिक बाबींचा सखोल तपास करतायत. तर या होत्या संपूर्ण दिवसभरातील आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी. तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झालेली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.